So in molecular solid we cleared the concept of polar molecular solid. Okay, and now it is time to learn the another molecular मध्येच A polar molecular solid ला A नाव द्या आणि B आपण पाहूया आता नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स कशा पद्धतीने हे नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड काम करतात, काय ॲक्च्युली हे नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड असतात हे आपण पाहूया. बरोबर. बघा मित्रांनो, कधी कधी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की सॉलिड मॉलिक्युल्स किंवा नॉन सॉलिड जरी असले किंवा कोणतेही मॉलिक्यूल असले ज्यांच्याकडे सिमिलर चार्जेस असले तर सिमिलर चार्जेस असताना सुद्धा तिकडे काही फोर्सेस अवेलेबल असतात आणि त्या फोर्सेसला बोललं जातं लंडन डिस्पर्शन फोर्स. काय बोललं जातं? लंडन डिस्पर्शन फोर्स. सो नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स having a London dispersion forces, London dispersion forces, London dispersion forces between the constituent molecules. बरोबर. सो आता ॲक्च्युली लंडन डिस्पर्शन फोर्सेस काय आहेत है ना. नॉन पोलरचा अर्थ काय होतं की असे सॉलिड जिथे मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असलेली ॲटम्स ही सिमिलर चार्जेसवाले असतील. बरोबर. जसं एक सिंपल एक्झाम्पल आहे, आयोडीन हा एक सॉलिड आहे, फॉस्फरस हा एक सॉलिड आहे, सल्फर हा एक सॉलिड आहे, एसेट हे फॉर्म्युले आहे. जसा ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2, नायट्रोजनचा आहे तसा. सो दीज आर कॉल्ड ॲज व्हॉट अ नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. आणि याच्यात अजून एक एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल जे आपण केलं आहे, दॅट इज व्हॉट CO2 ॲज अ सॉलिड. या सगळ्या सॉलिडमध्ये डायपोल मोमेंटची जी व्हॅल्यू आहे ही नेहमी काय असते मित्रांनो? 0 असते. हे लक्षात ठेवायचं. दॅट मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, डायपोल मोमेंट ही नियरली काय पकडली जाते? 0 पकडली जाते. नियरली 0 पकडली जाते. बरोबर. या मॉलिक्युल्समध्ये जसं एक एक्झाम्पल आहे सिंपल, कोणतं? फक्त CO2चं. बाकी सगळे यांच्यामध्ये आपण डायपोल मोमेंटचा विचार करत नाही. मग आता हे ॲक्च्युली होतं काय की इकडे प्रेझेंट असलेला आयोडीन यांच्याकडे सेम चार्जेस आहे. बरोबर. दे आर हॅव्हिंग व्हॉट अ सिमिलर चार्जेस. बरोबर. पण इलेक्ट्रॉन जी आहे ही त्यांच्या न्यूक्लियसच्या भोवती कंटिन्युअसली रिव्हॉल्व करत असतात. ॲज वेल ही जी इलेक्ट्रॉन्स आहे बॉन्डमध्ये प्रेझेंट असलेली ही एका व्हायब्रेटरी मोशनमध्ये प्रेझेंट असतात. बरोबर. सो या मोशनचा अर्थ असा की एका वेळेस हे दोघंचे दोघं इलेक्ट्रॉन या आयोडीनच्या जवळ पोहोचतील. बरोबर. थोड्या वेळासाठी. आणि इथे पार्शली निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि इकडे पार्शली कोणता चार्ज तयार होईल? पॉझिटिव्ह चार्ज. एकदम टेम्पररी फोर्सेस आहे. हे सॉलिड सुद्धा टेम्पररी सॉलिड असतात. इथे प्लस तयार होतो, इकडे मायनस तयार होतो. थोड्या वेळातच लगेच इकडे तुम्हाला समजतं हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहे हे तुम्हाला क्लिअर होताना दिसतात. दॅट इज व्हॉट मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स दिस आयोडीन. बरोबर. आता कोणी म्हणेल सर हे कोणीच पॉझिटिव्ह नाही कोणी निगेटिव्ह नाही, तर मोर निगेटिव्हकडे इलेक्ट्रॉन गेले का? तर नाही. बिकॉज ऑफ द व्हायब्रेटरी मोशन. राईट. जसं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करता आहे किंवा व्हायब्रेट होता आहे. बरोबर आहे. तर व्हायब्रेट होता होता जर ते एकाकडे गेले, एकाच ॲटमकडे गेले, तर त्याच्याकडे थोड्या वेळासाठी पार्शल निगेटिव्ह चार्ज तयार होतो आणि ज्याच्यापासून ते दूर गेले त्याच्याकडे पार्शली पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि या चार्जेसमुळे हे जे ॲटम्स आहे एकमेकांशी बाउंड असतात हे मला इकडे म्हणायचं आहे. बरोबर. सो द फोर्सेस डेव्हलप्ड बिकॉज ऑफ को-रिलेटिव्ह मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. काय म्हणतात याला? को-रिलेटिव्ह
correlative moment of electron, right? Or because of a vibratory motion of electron, vibratory motion of what? Electron, right? Are called as what? A London dispersion forces. London dispersion forces. अशा सगळ्या 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 फोर्सेसला आपण कोणते फोर्सेस बोलतो? लंडन डिस्पर्शन फोर्सेस. मग कोणीही असा ज्याच्याकडे सिमिलर चार्जेस अवेलेबल असतात त्यांच्याकडे अशी व्हायब्रेटरी मोशन असतात. इलेक्ट्रॉन को रिलेटिव्हली मूव्ह करत असतात. बघा, काही वेळेस असं सुद्धा सांगितलं जातं की यांचे मोशन मध्ये असतात इलेक्ट्रॉन, आणि हे मोशनमध्ये होत असताना काय होतं की हा इलेक्ट्रॉन स्वतःपासून दूर जातो आणि त्यावेळेस दुसऱ्याच्या जवळ येतो आणि त्याचा इलेक्ट्रॉन सुद्धा त्याच्या जवळ असेल. त्यावेळेस आपल्याला समजतं की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन गेले त्याच्याकडे तात्पुरता पॉझिटिव्ह चार्ज आणि तात्पुरता निगेटिव्ह चार्ज येतो, परत ते सेटल होतात, परत दुसरीकडे जातात. हे कंटिन्यू सुरू होत असतं आणि म्हणून यांच्याकडे हे चार्जेस डेव्हलप होतात आणि त्यामुळे हे एका पर्टिक्युलर मॉलिक्युल्समध्ये बाउंड असतात. राईट आहे. So the same thing I want to mention here, that non-polar molecular solid having London dispersion forces between constituent molecules, and that is what we nailed with it. Okay, and now we go for the next topic, that is what? A C part, and it is a hydrogen bonded. It is what? A hydrogen bonded molecular solid. Hydrogen bonded molecular solid. Okay, मॉलिक्युलर सॉलिड है ना. मग आता हे मॉलिक्युलर सॉलिड्स कसे आहेत हे समजण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे मित्रांनो, हायड्रोजन बॉन्ड काय असतो. बरोबर, पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असायला पाहिजे, दॅट इज हायड्रोजन बॉन्ड काय असतो. तर तुम्ही क्लास 11 मध्ये ही गोष्ट क्लिअर केलेली असणार, दॅट इज व्हॉट कि hydrogen bond is it is the bond between hydrogen bond, it is a bond between most negative fluorine, oxygen and nitrogen of one molecule and most positive hydrogen of other molecule. Okay, त्याला आपण काय बोलतो? that is a hydrogen bond. Okay, wait a minute. ओके, क्लियर है. आई होप बोर्ड क्लियर है, थोड़ी सेटिंग बाकी होती. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड आपल्याला समजायचे आहे है ना. जसं आपण पाहिलं नॉन पोलर यांच्यामध्ये कोणते फोर्सेस होते? लंडन डिस्पर्शन फोर्सेस है ना, किंवा याला टेम्पररी डायपोल फोर्सेस सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? टेम्पररी डायपोल फोर्सेस. लिहून ठेवा, लंडन डिस्पर्शन फोर्सेसचं दुसरं नाव काय आहे? टेम्पररी डायपोल फोर्सेस. मी सांगितलं तुम्हाला की टेम्पररी डायपोल तयार झाली, एक मायनस झाला आणि एक प्लस झाला. टेम्पररी, परमनंट असला तर आपण काय बोलतो त्यांना? पोलर है ना. त्या पद्धतीने इकडे हायड्रोजन बॉन्ड आहे का? तर नाही. हायड्रोजन बॉन्ड हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि हा एक स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड म्हणून ओळखला जातो. कसं रे? की हायड्रोजन बॉन्ड इकडे आपण डिफाईन करतो काय? इट इज अ इंटर मॉलिक्युलर बॉन्ड. पहिली गोष्ट काय? इट इज अ इंटर मॉलिक्युलर फोर्स. इट इज वन ऑफ अ इंटर मॉलिक्युलर फोर्स. कसा फोर्स आहे? that a most negative fluorine, oxygen, nitrogen of one molecule बरोबर. most negative fluorine, oxygen, nitrogen of one molecule and most positive hydrogen atom of other molecule. हायड्रोजन ॲटम ऑफ other molecule. लक्षात ठेवा, other
molecule. Hydrogen atom of what? Other molecule forms what? A hydrogen bond. बरोबर. हे काय तयार करता? हायड्रोजन बॉन्ड तयार करता. कसे रे? तर याची काही एक्झाम्पल्स आहे मित्रांनो. जसं आपल्याकडे दिलेला आहे HF, पहिला HF हायड्रोजन फ्लोराईड. बरोबर. हा सुद्धा काय? HF. हा सुद्धा काय? HF. हा सुद्धा काय? HF. हायड्रोजन बॉन्ड मॉलिक्युलर बॉन्ड जो आहे हा वन ऑफ द स्ट्रॉंग बॉन्ड आहे. बरोबर. हा काय आहे? स्ट्रॉंग बॉन्ड आहे. का बर? बिकॉज इट इज अ सम ऑफ टू काइंड ऑफ फोर्सेस. याला स्ट्रॉंग का बरं म्हटलं जातं? इट इज अ सम ऑफ टू फोर्सेस. बरोबर. कसं रे? एक तर हायड्रोजन बॉन्ड आहे आणि दुसरा फोर्स इकडे असतो तो म्हणजे काय? डायपोल फोर्स. कोणता फोर्स आहे? डायपोल फोर्स. मी सांगतो तुम्हाला. मी हे का सांगितलं मध्येच तर बघा, हायड्रोजनवर प्लस चार्ज आहे, फ्लोरिनवर मायनस, हायड्रोजनवर प्लस, फ्लोरिनवर मायनस, हायड्रोजनवर प्लस, फ्लोरिनवर मायनस, हायड्रोजनवर प्लस आणि फ्लोरिनवर कोण प्रेझेंट आहे? मायनस. तर आपली डेफिनेशन काय आहे? एका मॉलिक्युलचा फ्लोरिन, दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन, दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन तर तिसऱ्या मॉलिक्युलचा फ्लोरिन. बरोबर. कसं आहे बघा की या मॉलिक्युलचा फ्लोरिन, या मॉलिक्युलचा काय घ्या? हायड्रोजन. या मॉलिक्युलचा फ्लोरिन, या मॉलिक्युलचा काय घ्या? हायड्रोजन. या मॉलिक्युलचा फ्लोरिन, या मॉलिक्युलचा काय घ्या? हायड्रोजन. सो दोन मॉलिक्युलच्या मध्ये आहे म्हणून याला काय म्हणता? इंटर मॉलिक्युलर. बरोबर आहे. कोणी म्हणेल की या एका मॉलिक्युल मधला HF बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड आहे का? तर नाही. लक्षात ठेवा, हा जो बॉन्ड आहे यांच्यामध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. बट हा जो बॉन्ड आहे त्यालाच तुम्ही काय म्हणा? हायड्रोजन बॉन्ड. जो दोन मॉलिक्युलच्या मध्ये आहे तो कोणता बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. तो कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन बॉन्ड असतो मित्रांनो. ठीक आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. याचा अजून एक एक्झाम्पल आहे. बरोबर. याचं एक एक्झाम्पल अजून आहे, दॅट इज अमोनिया NH3. बरोबर. अमोनिया NH3चं स्ट्रक्चर बघा तुम्ही, है ना. थोडी कॅमेराची आज सेटिंग आपली चेंज झाली आहे त्या म्हणून थोडं डिस्टर्ब होईल. ओके नाव राईट. NH3. तर अमोनियाकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. कोणाकडे? हायड्रोजनकडे. नायट्रोजनकडे किती लोन पेअर आहे? एक लोन पेअर आहे. आणि इकडे फ्लोरिनकडे किती लोन पेअर आहे माहिती आहे? 3 लोन पेअर. बघा, फ्लोरिनकडे किती लोन पेअर आहे? 3. म्हणून फ्लोरिन जास्त निगेटिव्ह आहे. बघा, फ्लोरिनकडे किती लोन पेअर आहे? 3 लोन पेअर आहे. आणि NH3 मध्ये नायट्रोजनकडे किती लोन पेअर आहे? एकच लोन पेअर आहे. आता काय होतं बघा, मी स्ट्रक्चर लिहितो. नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. ठीक आहे. ही लोन पेअर. हा हायड्रोजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. ठीक आहे. ही लोन पेअर. परत हायड्रोजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि ही लोन पेअर. ठीक. आता काय होतं बघा, एका मॉलिक्युलचा नायट्रोजन, दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन, एका मॉलिक्युलचा नायट्रोजन, दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन. तर हे ब्लॅक कलरवाले कोणते बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. कोणते बॉन्ड आहे? हायड्रोजन. आणि या सर्कल मधले जे बॉन्ड आहे ते कोणते असतील मित्रांनो? कोव्हॅलंट बॉन्ड. कोणते बॉन्ड असतील? कोव्हॅलंट बॉन्ड असतील. ठीक आहे. बघा, अजून एक गोष्ट तुम्ही ट्राय करा. बघा, एक्झाम्पल अजून मी सांगतो तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व करून दाखवा. H2. बघा, H2 वर किती लोन पेअर आहे? 2 लोन पेअर. किती लोन पेअर आहे? 2 लोन पेअर. ठीक आहे, है ना. सो जो जेवढा जास्त निगेटिव्ह तेवढे तो हायड्रोजन बॉन्ड बनवतो असं एक्सपेक्टेड असतं. बघा, आणि या बेसिसवर तुम्हाला क्लिअर झालं की HOH. बरोबर. परत HOH, परत HOH, परत HOH. आणि प्रत्येक ऑक्सिजनवर किती लोन पेअर आहे? 2 लोन पेअर. जेवढ्या लोन पेअर तेवढे तो हायड्रोजन बॉन्ड बनवतो. बघा, हे एकदम पक्का आहे. जेवढ्या लोन पेअर तेवढा तो काय बनवतो? हायड्रोजन बॉन्ड. तेवढे काय बनवेल? हायड्रोजन बॉन्ड. मी कसंही दाखवू शकतो. हे चांगलं दिसतं म्हणून असं दाखवतं. इट इज वॉट
A red color one is what your hydrogen bond and the black color one जो या सर्कल मध्ये आहे, या सर्कल मध्ये आहे, या सर्कल मध्ये आहे, या सर्कल मध्ये आहे, तर तो बॉन्ड कोणता? हा कोव्हॅलंट बॉन्ड. इथले सगळे बॉन्ड कोणते? कोव्हॅलंट. आणि दोन मॉलिक्युलच्या मधले बॉन्ड कोणते? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. सो या पद्धतीने मला समजलं इकडे की मोस्ट निगेटिव्ह फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल and most positive hydrogen of other molecule will combine to form hydrogen bond with each other, and based on this category you have to check, right? You have to check which of the following will have maximum extent of hydrogen bond. बघा काय विचारलं गेले एकदा परीक्षेमध्ये, एकदा नीटला हा प्रश्न केला गेलेला आहे. बरोबर. काय प्रश्न आहे रे? विच ऑफ द फॉलोइंग have maximum extent of hydrogen bond. खाली दिल्यापैकी 3 एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. बरोबर. कोणकोणतं? HF आहे, दुसरं NH3 आणि तिसरं H2O आहे. कोणकोणते एक्झाम्पल आहे? HF आहे, H2O आहे आणि कोण आहे? NH3 आहे. तर यांच्यापैकी सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्ड कोणाकडे असेल असा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे. बरोबर. मला सांगा तुम्ही, है ना, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा, है ना, कोणाकडे असेल. बरोबर. तर साधी गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे. कोण जास्त हायड्रोजन बॉन्ड बनवतं एका वेळेस? तर उत्तर मला इथे डोळ्यासमोर दिसतं आहे, H2O. एका वेळेस ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतोय? 2. बरोबर. ऑक्सिजन निगेटिव्ह कमी आहे, सगळ्यात जास्त निगेटिव्ह फ्लोरीन आहे. बऱ्याच लोकांना वाटतं HF मग बनवेल, मग H2O बनवेल, मग NH3 बनवेल. नाही. एक नंबरवर येतो H2O, दुसऱ्या नंबरवर येतो HF आणि तिसऱ्या नंबरवर येतो कोण? NH3. बघा मॅजिक आहे हेच तर केमिस्ट्रीचं. H2O का जिंकला? जरी याचा ऑक्सिजन थोडा कमी निगेटिव्ह असला तरी याच्याकडे हायड्रोजनचे नंबर जास्त आहे. काय सांगतोय? ऑक्सिजन कमी निगेटिव्ह असला तरी हायड्रोजनचे नंबर काय? जास्त आहे. याच्याकडे फ्लोरीन जास्त निगेटिव्ह आहे. बरोबर. माहिती आपल्याला सगळ्यांना जगात सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोण आहे? पहिला येतो फ्लोरीन, दुसरा येतो ऑक्सिजन, तिसरा येतो नायट्रोजन. तर इथे समजतं की जरी फ्लोरीन जास्त निगेटिव्ह असला तरी सुद्धा तो सगळ्यात चांगला हायड्रोजन बॉन्ड बनवायची ताकद ठेवत नाही, कारण त्याच्याकडे हायड्रोजनचे नंबर कमी आहे. एकच हायड्रोजन येतो एका वेळेस. ठीक आहे. आणि इकडे थोडी निगेटिव्हिटी कमी आहे पण हायड्रोजन जास्त आहे. काम होतंय आपलं. मग आता कोणी म्हणेल सर याच्याकडे तर 3 हायड्रोजन आहे, मग हा का बनवत नाही? तर हा का बनवू शकत नाही? कारण याच्या बिचारा नायट्रोजनकडे लोन पेअर किती आहे? एकच लोन पेअर आहे. तर हा एका वेळेस एकच हायड्रोजन बॉन्ड बनवू शकतो. हा 3 बनवू शकतो. कोण? F. पण याच्याकडे हायड्रोजनच शिल्लक नाही, है ना. याच्याकडे हायड्रोजन शिल्लक आहे का मला सांगा तुम्ही? नाही शिल्लक आहे. त्यामुळे हा एवढे हायड्रोजन बॉन्ड बनवू शकत नाही. लोन पेअर आहे, द्यायला आहे पण हायड्रोजन नाही. इथे हायड्रोजन आहे पण द्यायला नाही. इकडे द्यायला पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. म्हणून जिंकला कोण? H2O, मग HF, मग NH3. तुम्हाला रिझन लिहून ठेवायचं नोटबुकमध्ये. HF हॅज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मोस्ट हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, दो इट हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. असं लिहा. ठीक आहे. F has most highest electronegativity but less number of hydrogen atom. Then H2O has little less electronegativity of oxygen than fluorine but more number of hydrogen, so as it can form more hydrogen bond. But in NH3 ammonia
there is more number of hydrogen, but electronegativity of nitrogen is less as it has only one lone pair of electron. बरोबर. मग आता ह्या लोन पेअर कशा आल्या तर याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. काय म्हणता? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर तुम्हाला थोडं जास्त डिटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही एक होमवर्क लिहा. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन, फ्लोरीन अँड नायट्रोजन. काय लिहा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन, फ्लोरीन अँड नायट्रोजन. तुम्हाला समजून जाईल इथे 3 लोन पेअर काबरं आहे, इथे 1 लोन पेअर काबरं आहे आणि इकडे 2 लोन पेअर काबरं आहे. ठीक आहे. नाही जमलं तर मला मेसेज करा. ठीक आहे. चॅटिंगमध्ये तुम्ही ॲड करू शकता आपल्या ग्रुपवर, ॲज वेल व्हॉट्सअप मेसेज करा किंवा ॲपवर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे.